नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज आपण पाहूया खमंग आणि चविष्ट असे कोबीचे कटलेट. हे पहा, एक कोबी घेतला आहे, स्वच्छ धुवून तो बारीक चिरून घेतला आहे, मोठी एक वाटी. एक कांदा घेतला आहे बारीक चिरून, 2 चमचे बेसन, 2 चमचे तांदळाचं पीठ, 1 वाटी बारीक रवा, 1 वाटी बारीक चिरून कोथिंबीर, आलं आणि लसूणची पेस्ट घेतली आहे, 1 चमचा जिऱ्याची पावडर, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा सुकी कोथिंबीरीची पावडर, 1 चमचा हळद, 1 चमचा मीठ. हे पहा, एका भांड्यात आपण कोबी घालून घेऊया. कांदा, हे कटलेट खूप छान लागतात. कोथिंबीर, आलं आणि लसूणची पेस्ट, हे सुके मसाले आणि खोबरं 1 चमचा. आणि तांदळाचं पीठ आणि बेसन एकजीव करून घेऊया. हे कोबीचे कटलेट खूप छान होतात, मस्त होतात. आता श्रावण चालू आहे. श्रावणात असे कटलेट वगैरे करून खायचे. भाजी वगैरे खाऊन कंटाळा येतो ना, मुलांना पण कंटाळा येतो भाज्या बिन खाऊन. म्हणून ते कटलेट वगैरे करून द्यायचे मुलांना, मुलं आवडीने खातात. हे पहा, 10 मिनटं झाली. आता एका प्लेटमध्ये मी बारीक रवा ओतून घेतला आहे, हाताला तेल लावून घेतलं आहे आणि छोटे छोटे गोळे करून घ्यायचे. आपल्याला पाहिजे तसे मोठे छोटे असं रवा लावून घ्यायचा. एकाला लावलं तर सगळे करून घेते. हे पहा, सर्व करून झाले आहेत. पॅन ठेवला आहे, पॅन तो कडकडीत गरम झाला आहे. याच्यामध्ये तेल घालून घेऊया. आता वरून कटलेट घालून घेऊया. आरामात घालून घ्यायचे. घालत्या वेळी गॅस स्लोत करायचा, फास्ट नाही करायचा. वरून असं तेल घालून घ्यायचं. मी व्हिडिओमध्ये सांगते तसं तुम्ही करा. 5 मिनटं झाकण लावून ठेवायचं. हे पहा, 5 मिनटं झाली आहे. एक साईड खरपूस भाजली आहे, अशीच भाजायला पाहिजे. छान भाजली आहे. 5 मिनटं झाकून ठेवूया. हे पहा, 5 मिनटं झाली आहे. कटलेट पहा, खूप छान भाजले आहे, मस्त दिसत आहे. हे पहा, आपले कोबीचे कटलेट करून तयार झाले आहे. हे पहा, मस्त छान झाले आहेत. आतून पहा, मस्त शिजले आहेत, खूप छान झाले आहेत. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सपोर्ट करा. चला तर पुन्हा भेटूया अशाच एक छानशा रेसिपीसह. तोपर्यंत